असणार आहोत आणि मी शिमोन ब्रदरला विनंती कर ते त्यांनी वाचतील. स्तोत्र क्रमांक 121 पान क्रमांक स्तोत्र क्रमांक 121. 99. ठीक आहे. परमेश्वर तुझा रक्षक आहे. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो. मला साह्य कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही. तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अरिष्टांपासून तुझे रक्षण करील. तुझ्या जीवाचे रक्षण करील. शेवटलं वचन आपण सर्व मिळून वाचूया. परमेश्वर तुझे येणे जाणे इथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. परमेश्वर करो वाचले वचन आशीर्वादित हो. आमेन. आमेन. जुन्या करारामधून उत्पत्ती या पुस्तकातून 22 अध्यायातून 1 ते 12 वचन आपण वाचणार आहोत. आकाश ब्रदर आपल्यासाठी वाचतील. उत्पत्ती या पुस्तकातून 22वा अध्याय 1 ते 12. जुन्या करारातून उत्पत्ती 22 1 ते 12 ही वचने आपण ऐकूया. इसहाकाचे अर्पण करण्यास अब्रामाला आज्ञा. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामास कसोटीस लाविले. त्याने अब्रामा अशी हाक मारली. तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटे सुटून आपल्या गाढवावर खोगीर घातले. आपल्याबरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसहाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. 3रे दिवशी अब्रामाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. अब्राहम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा. मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. तेव्हा अब्रामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राहम यास म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे? त्यास अब्राहम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले. तेव्हा अब्राहमाने तेथे वेदी उभारली, तिजवर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसहाक यास बांधून वेदीवरच्या लाकडांवर ठेविले. मग अब्राहमाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटले, अब्रामा, अब्रामा. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाही. यावरून तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला कळले. आमेन. आमेन. वाचल्या परमेश्वर आशीर्वादित करो. नवीन करारामधून पुस्तकाचे वाचन आपण करणार आहोत. इब्री लोकांस पत्र 11वा अध्याय 1 ते 11 आपल्यासाठी अंकल वाचतील. इब्री लोकांस पत्र 11वा अध्याय 1 ते 11. प्रेज द लॉर्ड. इब्री लोकांस पत्र यांचा 11वा अध्याय 1 ते 11 वचन. विश्वासाच्या सामर्थ्याची उदाहरणे. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. विश्वासाच्या बाबतीत पूर्वजाविषयी साक्ष देण्यात आली होती. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूपासून झाले नाही. विश्वासाने हाबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, जेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने
दानाच्या वेळी दिली आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापही बोलत आहे. हनोकाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवीत असे आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने जसा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि अदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. त्या विश्वासाच्याद्वारे त्याने जगाला दोषी ठरविले आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. अब्राहामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतन दाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही तो निघून गेला. परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला. त्याच वचनाचे सहभागी वारीस इसाहाक व याकोब यांच्याबरोबर डेऱ्यात त्याची वस्ती होती, कारण पाय असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. वयोमर्द दीपलीकडे असताही सारेला देखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली, कारण तिने वचन देणाऱ्यास विश्वसनीय मानले. आमीन. वाचलेली सर्व वचने देव बाप आशीर्वादित करो. हालेलुया. यावेळेस आपण उठून उभा राहूया. शुभवर्तमानाचे वाचन होईल. आजचे शुभवर्तमान आहे मत्तेकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 5 ते 13 आपल्यासाठी पाळक साहेब असतील. मी विनंती करेन पाळक साहेबांना. आजच्या दिवसाकरता जे शुभवर्तमान निवडलेलं आहे मत्तेकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय. मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 8 आणि 5व्या ओवीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. येशू शतपतीच्या चाकराला बरे करतो. मग तो कफरनौमास आल्यावर एक शतपती त्याच्याकडे आला आणि तो विनंती करीत म्हणाला, हे प्रभू, माझा चाकर पक्षघाताने भारी पिडलेला असा घरात पडून आहे. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा शतपतीने उत्तर देऊन म्हटले, हे प्रभू, तू माझ्या छपराखाली यावे असा मी योग्य नाही, पण शब्द मात्र बोल, म्हणजे माझं चाकर बरा होईल. कारण मीही दुसऱ्याच्या अधिकाराखाली असलेला माणूस असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत. आणि याला मी म्हणतो जा, म्हणजे तो जातो, व दुसऱ्याला म्हणतो ये, म्हणजे तो येतो. आणि माझ्या दासाला म्हणतो हे कर, म्हणजे तो ते करतो. आणि हे ऐकून येशूला नवल वाटले व तो मागून चालणाऱ्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, इस्रायलामध्ये मला एवढा मोठा विश्वास कोणाच्याही ठाई आढळला नाही. आणखी मी तुम्हाला सांगतो, पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि अब्राहम व इसाहाक व याकोब यांच्याबरोबर आकाशाच्या राज्यात बसतील. परंतु राज्याचे मुलगे बाहेरच्या अंधकारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे होईल. मग येशू शतपतीला म्हणाला, जा, तू जसा विश्वास धरला तसे तुला हो. आणि त्याच घटकेस त्याचा चाकर बरा झाला. मग येशू शतपतीला म्हणाला, जा, तू जसा विश्वास धरलास तसे तुला होवो. आणि त्याच घटकेत त्याचा चाकर बरा झाला. आमेन. मी यावेळी खूप आदरानं आपला बंधू राज पार्टे यांना पुढे आमंत्रित करतो आणि देवाचं वचन त्यांनी आमच्याकरता आणलेलं आहे. त्याकरता मी त्याला विनंती करतो की जे पवित्र वचन त्यांनी आमच्यासाठी आणलेलं आहे ते परमेश्वराचं वचन आमच्यापर्यंत द्यावं. बंधू राज पार्टे. प्रेज द लॉर्ड. आपण वाचनाकडे जाण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया.
हालेलुया. आकाश आणि पृथ्वी उत्पन्न करता माझ्या स्वर्गीय पित्या प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ देतो स्वर्गीय पित्या प्रभू परमेश्वर. देव बाप्पा, आजही मला तू संधी दिलीस त्याबद्दल मी तुझे आभार आणि उपकार मानतो प्रभू परमेश्वरा. देव बाप्पा, आम्ही जे काही प्रभू परमेश्वरा वचनामधून प्रभू परमेश्वरा तुझ्याकडे येण्याचा जो काही मार्ग आहे देव बाप्पा, तो आमचा मोकळा कर देव बाप्पा. आणि प्रभू परमेश्वर देव बाप्पा, आमचे आध्यात्मिक कान तू उघड प्रभू परमेश्वर, आणि तू उघडलेस त्याबद्दल आभार उपकार मानतो देव बाप्पा. देव बाप्पा, वचन चालू असताना कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स इथे येऊन देऊ नको, असं तुझ्या दयेने कृपेने कर माझ्या स्वर्गीय पित्या प्रभू परमेश्वर. देव बाप्पा, वचन हाताळत असताना प्रभू परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू परमेश्वर या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या होऊ देत, असं तुझ्या दयेने कृपेने कर. इथून पुढचा सर्व वेळ काळ मी तुझ्या हातामध्ये देतो. ही छोटीशी लहानशी विनंती आमचा धन्य तारणारा नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तो एक स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण मागच्या टायमाला बघितलं विश्वास म्हणजे काय, बरोबर. तर त्याचाच एक भाग बघणार आहोत आपण, की विश्वासाची कसोटी. आपण जसे शास्त्रपाठ वाचले आत्ता त्याप्रमाणे आपण बघूयात की विश्वास आपण प्रभू परमेश्वरावर ठेवायला आपल्याला सांगितला जातो, पण ज्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायला सांगितला आहे तो आहे तरी कसा, तर आपण काही वचनाद्वारे बघूयात. विश्वासाचं एक सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपण जसं वाचलं इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि 1 वचन. विश्वास म्हणजे ज्या गोष्टींची आशा आपण धरतो त्या घडतील असा भरवसा, आणि गोष्टी दिसत नाहीत त्या आहेत अशी खात्री. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर विश्वास म्हणजे देव जो आहे त्यावर आणि त्याने जे वचन दिले आहे त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे. विश्वास म्हणजे हे मान्य करणे की जरी आपल्याला पुढचा रस्ता दिसत नसला तरी देवाला माहीत आहे की तो आपला हात धरून आपल्याला योग्य मार्गाने नेणार आहे. आता आपण बघूयात की आपला प्रभू परमेश्वर ज्याच्यावर आजपर्यंत आपण ऐकत आलो आहोत की आपल्याला विश्वास ठेवायचा आहे, की आपल्या प्रभू परमेश्वरावर विश्वास ठेवायचा आहे, तो कसा आहे. आणि वचनाद्वारे आपण बघूयात. पहिलं वचन 1 कोरिन्थीकरास 1 अध्याय 9 वचन. ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या सहभागितेत तुम्हाला बोलवले आहे तो देव विश्वसनीय आहे. दुसरे वचन 2 थेसलोनिकरास 3:3. प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करील व त्या दुष्टापासून तुम्हाला राखील. प्रभू परमेश्वराचे प्रॉमिसेस बघितले तुम्ही इथं. प्रभू परमेश्वर म्हणतो तो विश्वसनीय आहे, तो आपल्याला त्या वाईट दुष्टापासून वाचवेल आणि तो करणारच. आता अजून एक वचन आपण बघूयात की तो प्रत्येक अभिवचन पूर्ण करणार आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो प्रत्येक अभिवचन पूर्ण करणार आहे. तुम्हाला माहिती, प्रभू येशू ख्रिस्तावर आपण सगळेजण विश्वास ठेवतो, पण आपण कधी कधी देवाला जे प्रॉमिस केलेले आहे त्या प्रॉमिसपासून आपण मागे हटतो, पण प्रभू परमेश्वर कधी आपल्या वचनातून मागे हटत नाही. तो स्वतः विरुद्ध वागत नाही. बायबलचं एक वचन सांगितलंय 2 तिमोथी 2:13. आपण अविश्वसनीय झालो तरी तो विश्वसनीय राहतो. आपण अविश्वसनीय झालो तरी तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतः विरुद्ध वागता येत नाही. प्रभू मी तुला एक प्रॉमिस करतो देवा, मी आता रागराग करणार नाही, मी चिडणार नाही, मी भांडणार नाही, मी वाईट गोष्टी करणार नाही. प्रार्थना मी अशी करतो की प्रभूला विनवणी करतो की प्रभू मी हे करणार नाही, असा मी परमेश्वराला विश्वास देतो. आणि त्यानंतर मी विसरून जातो की मी देवाला काहीतरी प्रॉमिस केलेले आणि मी जाऊन वाईट बोलतो, चुकीच्या गोष्टी करतो, शिव्या देतो. मी काय झालो, अविश्वसनीय झालो. तरी प्रभू मला सोडतो का? नाही सोडत. तरी प्रभू परमेश्वर मला सांभाळतो, मला चांगल्या ठिकाणी नेतो. ह्याचा अर्थ आहे की मी अविश्वसनीय जरी झालो तरी माझा प्रभू विश्वसनीयच राहतो. आपण बघूयात की आपल्याला प्रभू काय मागतो. आपण जर बघितलं की आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याकडनं काय अपेक्षा करतो. नीतिसूत्रे 3 अध्याय 5 आणि 6 वचनामध्ये लिहिलेलं आहे. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुला मार्गदर्शन होईल. प्रियांनो, आज एक गोष्ट सांगायला मला जरूर आवडेल. आपण एखाद्या गोष्टीमध्ये किती जरी तज्ज्ञ असलो ना, किती जरी की अरे हे माझं रोजचं काम आहे, हे डोळे झाकून मी करू शकतो, हे मला व्यवस्थितरित्या येतं, हे रोजचंच आहे, मी झोपत पण करू शकतो, तरी
परमेश्वराचं तुम्हाला आज वचन हे सांगतं की तरीसुद्धा प्रथम स्थान प्रभूला द्या. प्रभू मी लॅपटॉपवर मी PC वर काम करतोय ना, तर मी प्रभू हे काम तू मला दिलं, येशू रक्तजय म्हणून मी ते कम्प्युटरचं बटन दाबल आणि चालू करून आणि काम करेल. कुठल्याही ठिकाणी प्रभू मी घरातनं बाहेर निघतोय, प्रभू मी या गोष्टी करायला चाललोय, प्रभू मी हे सगळं तुझ्या हातामध्ये देतो, तू सांभाळ, तू प्रत्येक गोष्ट बघ. या छोट्या छोट्या गोष्टी आपण ज्यावेळेस प्रभूला देतो ना, तेव्हा प्रभूचं वचन खरं ठरतं. तू सर्वप्रथम मला स्थान दिलं ना, इथून पुढं माझी जबाबदारी की ते तुझं काम पूर्णपणे पार पाडणं ही माझी जबाबदारी आहे. काय तू ह्याच्यामध्ये तज्ज्ञ आहे तरी सुद्धा तू मला प्रथम स्थान देतो. मी तुझ्या ह्या कामामध्ये जर कुणी व्यत्यय आणला, जर कुणी प्रॉब्लेम आणला, तरी तो प्रॉब्लेम तुला येणार नाही, कारण आता ती जबाबदारी माझी आहे. आपण बघूया विश्वासाबद्दल. आपण काहीसं मागच्या भागामध्ये बघितलं, पण आज आपण विश्वासाचे 2 भाग बघणार आहेत. आता जसं की आपण वचन ऐकलं अब्रामाबद्दल, आपण सुरुवात करूया की अब्राम हा कसा होता, विश्वासू होता, बरोबर. विश्वासू अब्रामची कसोटी झाली. आता अब्राम काय नॉर्मल माणूस होता का? अब्राम हा श्रीमंत होता. अब्रामाजवळ बऱ्याचशा गोष्टी होत्या, तरी सुद्धा तो देवाला भिवून वागणारा होता. परमेश्वर जसा म्हणायचा ना तसा तो वागायचा. परमेश्वर म्हणाना उठ इकडून तिकडं जायचा. प्रभू पुढं काय होणार, प्रभू या गोष्टी काय होणार नाही. प्रभू बोललाय ना मी करणार. कुठल्या पण प्रकारचे चमत्कार त्या टायमाला झाले नव्हते. येशू ख्रिस्त त्या टायमाला नव्हता. आपण जुन्या करारामध्ये बघतोय, तरी सुद्धा अब्रामाने विश्वास ठेवला. आता आपण बघूयात या गोष्टी घडल्यानंतर असे झाले की देवाने अब्रामास कसोटीस लावले. म्हणजे देवाने अब्रामाची परीक्षा पाहण्यासाठी त्याला हे केले. अब्रामाला अशी हाक मारण्यात आली की अब्रामा. अब्राम म्हणला प्रभू काय आज्ञा. अब्राम काय म्हणला, प्रभू काय आज्ञा. तुझा पुत्र एकुलता एक पुत्र प्रिय इसाक ह्याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेल त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. आता मला एक गोष्ट सांगा, अब्रामाला किती पुत्र होते? एकच, बरोबर का नाही. आणि तो कसा झाला होता हो सारेला, आणि त्याला किती दिवस किती वर्ष तळमळून तो एक मुलगा झाला, बरोबर. आणि सारा 90 वर्षाची होती, अब्राम 100 वर्षाचा होता. इतक्या कटाकटीनंतर अब्रामाला आपला एक पुत्र झाला. आणि त्याच्यानंतर प्रभू म्हणतो अब्रामा. अब्राम म्हणतो काय आज्ञा प्रभू, काय आज्ञा. तुझा एकुलता एक पुत्र इसाक तो मला पाहिजे. आणि कशासाठी पाहिजे? कुठल्या कामासाठी पाहिजे किंवा कुठल्या गोष्टीसाठी पाहिजे? बळी पाहिजे प्रभू परमेश्वराला त्याचा. असं का केलं असेल प्रभू परमेश्वराने? कदाचित तुम्हाला असं वाटत असेल त्या अब्रामाला आपला स्वतःचा हक्काचा पुत्र झाला हे बघून अब्रामाने देवापासून थोडा लांब झाला असेल का? अब्राम कधी दिवसातनं 7 वेळा 3 वेळा 4 वेळा प्रार्थना करत असेल, तो 2 वर आला असेल का? अब्राम आपल्या पुत्राबरोबर जास्त टाइम घालवत असेल, त्याच्यामुळे देव असा बोलला का बोलला असेल देव? आपण वचनामध्ये बघूयात. तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटे सुटून आपल्या गाढवावर कोकरी घातले, आपल्याबरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसाक यांना घेतले आणि होमार्पणासाठी लाकूड फोडून घेतले. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणी तो निघाला. 3ऱ्या दिवशी अब्रामाने दृष्टी वर करून ती जागा पाहिली. अब्राम आपल्या सेवकांना म्हणाला, इथे गाढवाजवळ थांब, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. विश्वास बघितला का तुम्ही? वध दिला, अजूनपर्यंत त्याच्या मुलाचं काय केले का त्यांनी? नाही. प्रभू म्हणलाय ना उठ जा, काय केलं? मोठ्या पहाटे सुटला. उशीर केला का त्याने? आता उद्या द्यायचं आहे ना, जाऊ दे 4 वाजता देतो मी. नाही, तू बोलला ना प्रभू तुझी आज्ञा पहिली. तू म्हणलं ना एखाद्याचं घेतलेलं आहे, एखाद्याचे पैसे आपल्या जवळ आहे, त्याला द्यायचेत, जाऊ दे उद्या देऊ. नाही, तुम्हाला जमतंय ना त्या टायमाला द्यायला, देऊन टाका. अब्राम काय म्हटला माहिती का? अब्राम म्हटलं प्रभू तू सांगितलं ना देणार, तू सांगितलं ना देणार. मोठ्या पहाटे सुटला आणि आपल्या सेवकांना मुलाला आणि गाढवावर घेऊन चालला. काय वाटलं असेल त्या अब्रामाला? 3 दिवसाचा प्रवास होता. किती? 3 दिवसाचा. 3 दिवसामध्ये काय वाटलं असेल? हा जो माझा मुलगा आहे ह्याच्यावर मी एवढं प्रेम केलं असेल. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, लहान मूल ज्याच्यावर आपण चिडतो तो कसा आपल्याकडला लाडीबुडी लावतो. त्याला कळतं ना, अरे बाबा माझ्यावर चिडलाय, बाबाला माझा राग आलाय.
पाठीमागनं हळूच येणार, पाटणीला हात लावणार. बळच आपण म्हणतो त्या वस्तूला हात नाही लावायचा, तो तिथं जाऊन त्या वस्तूला हात लावून बघणार, बघू बाबा मला ओरडतोय का. अशा कितीतरी गोष्टी अब्रामाने आपल्या मुलाबरोबर केल्या असेल. त्याला किती लळा लागला असेल ना त्या आपल्या मुलाचा, तरी सुद्धा अब्राम म्हणला, प्रभू तू बोलला ना मी देणार. आता बघा, तेव्हा अब्रामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसाक याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसाकाने आपल्या बाप अब्रामास म्हटले, बाबा, ओ बाबा, आपण चाललोय ना वरती, 3 दिवसापासून आपला प्रवास चालू आहे ना, आपण फक्त विस्तव घेतलाय, सुरा घेतलाय, पुढचं काय. बघा काय म्हणतो अब्राम म्हणाला, बाळा पहा विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे. हे कोण बोललं? इसाक बोलला. आता इसाक एवढा तर मोठा झालाय की त्याला हे कळालं की बळी द्यायचं. त्यांनी बघितलं असेल ना, कारण त्या टायमाला जर एखादी मेजवानी बनवायची असेल तर कोकरू कापण्यासाठी त्यांनी बघितलं असेल की हे कसं कापलं जातं, याच्यासाठी काय काय करतात, या काय काय गोष्टी असतात, त्यांनी बघितलं. पण तो आपल्या बापाला म्हणलं, बाबा हे काय आहे. अब्राम म्हणलं, बोल बोल बाळा, काय झालं. त्यावेळेस त्याच्या बापाला काय वाटलं असेल, आपल्या मुलाचा आपण परमेश्वरासाठी बळी देणार आहे. प्रभू एवढं प्रार्थना करून, एवढ्या गोष्टी करून प्रभू परमेश्वरा तुम्हाला एकुलता एक मुलगा दिला, आज तू त्याचा मला वध करण्यास सांगतोय, आज मला त्याचं होमार्पण करण्यासाठी तू सांगतोय, असं का. पहा प्रियांनो, अब्रामाला विश्वासाचा बाप म्हणले गेलेले कारण त्यांनी कुठल्याही प्रकारचा संकोचाने चुकीचा कुठल्या प्रकारचा विचार नाही केला. प्रभू तू बोलला ना देणार, तू म्हणला ना करणार. बघा अब्राम म्हणाला, बाळा देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून घेईल. आणि ते दोघे बरोबर चालले. देवाने त्याला सांगितले त्या ठिकाणी ते आले. तेव्हा अब्राम तेथे वेदी उभारली, तिच्यावर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसाक याला बांधून वेदीवर ठेवले. आता मला एक गोष्ट सांगा प्रियांनो, किती कठीण असतो आपला एकुलता एक स्वतःचा पुत्र त्या वेदीवर बांधायच्या टायमाला. काय वाटलं असेल लाकडं ठेवताना त्या अब्रामाला, काय वाटलं असेल की हा माझा एकुलता एक पुत्र आहे, आज ह्याच्यासाठी मी स्वतः लाकडं ठेवतोय. आता त्या पुत्राचं वय झालं होतं का? नाही, तो लहान होता. किती त्याच्या मनामध्ये तळमळ आली असेल. मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय माहिती आहे का, आपली किती जरी महत्त्वाची गोष्ट असली, किती जरी महत्त्वाचा व्यक्ती असला, किती जरी महत्त्वाच्या आपल्या विशिष्ट गोष्टी असल्या, तरी देवापेक्षा काही मोठं नाही आहे. प्रियांनो, एवढं सगळं असताना तरी सुद्धा प्रभू तू बोलतोस ना तेच करणार, प्रभू तू म्हणलं ना देणार. त्यांनी आपल्या मुलाला त्या वेदीवर झोपवलं. त्याच्यानंतर आता मला एक गोष्ट सांगा, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर अब्रामाला रडायला येत असेल का हो? अब्रामाला रडायला येत असेल का? का त्याचा मुलगा म्हणत असेल, बाबा बाबा हे काय करताय तुम्ही, माझी चूक काय, मी केलं काय झालं की तुम्ही मला असं करताय. अब्रामाने त्याचा प्रत्येक आवाज, प्रत्येक त्या गोष्टी साईडला ठेवून प्रभूची आज्ञा पाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मग अब्रामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हणले, अब्रामा अब्रामा. तो म्हणाला, काय आज्ञा. मग तो बोलला, तू मुलावर हात चालवू नकोस, त्याला काही करू नकोस, कारण तू आपला मुलगा, आपल्या एकुलता एक मुलालाही माझ्यापासून राखून ठेवले नाही. ह्यावरून तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला कळले. बघा, त्याची परीक्षा घेतल्यानंतर देव त्याला काय म्हणला, तू तुझा एकुलता एक मुलगा सुद्धा माझ्यासाठी राखला नाही, म्हणजे तू सगळं काही दिलं. आज आपण परमेश्वराला बोलूयात का, प्रभू आजपर्यंत मी तुझ्यासाठी मागत आलोय, प्रभू हे दे, प्रभू त्या गोष्टी दे, प्रभू त्या गोष्टी दे. आज बोलूयात का प्रभूला, प्रभू बोल काय पाहिजे तुला, काय पाहिजे प्रभू तुला, तू बोल प्रभू काय आज्ञा.
तू म्हणशील त्या प्रत्येक गोष्टी देईन. काय महत्त्वाचं आहे माझ्या आयुष्यासाठी? माझी आई, माझी बायको, माझं घर, काम, काय पाहिजे देवा बोल. काय प्रिय आहे आपल्याला आज ह्या जगामध्ये? प्रत्येक गोष्टीला आपण वेळ देतो, पण आपल्या प्रभूला आपण वेळ देतो का? ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अब्रामाने जे कृत्य केलं ना, ते खूप कठीण आहे, माहिती आहे का? हेच कृत्य जर तुम्ही बघितलं तर देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपलं एकुलता एक पुत्र दिला. एकुलता एक पुत्र दिला. आणि तो कशासाठी दिला माहिती आहे का? वधस्तंभावर काय त्याचे हाल झाले हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहेत, बरोबर का नाही? त्याचे जे हाल झाले, त्या सगळ्या गोष्टी झाले, हे करण्यासाठी त्यांनी आपला एकुलता एक मुलगा दिला. अब्रामाला जर तुम्ही बघितलं तर अब्रामाने काय केलं माहिती? अब्रामाने पण आपला एकुलता एक पुत्र दिला. पण अब्रामाला काय सांगितलं की तू माझा विश्वासू दास आहे, तू बोलतो ना तेच करणार. हा आपण विश्वासाचा एक भाग बघितला. अजून एक छान भाग बघूया आपण. मत्ती याचा 8वा अध्याय 5 ते 13 आपण ही वचनं बघितली आहेत. मी आपल्यासाठी वाचतो. मग येशू कर्फउनास आल्यावर एक शताब्दी त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणला, प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. तेव्हा येशू त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करतो. काय? मी येऊन त्याला बरे करीन. काय झालं? मी येऊन त्याला बरे करीन. आता प्रभू येशू ख्रिस्ताला काहीतरी काम असेल बाबा. आता इथं 2-4 माणसं आली, आता त्यांना त्यांचे रोग बरे करायचे असेल, काही लोकांना सांगायचं असेल. हा जो माणूस आहे ना, ह्यानी बघा काय केलेलं आहे, ह्याचा विश्वास बघा काय. तेव्हा पक्षघाताने उत्तर दिले की प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. प्रभू, विश्वास बघितला तुम्ही? प्रभू, तू शब्द मात्र बोल, माझा चाकर बरा होईल. आता तुम्ही मला सांगा, इथं त्यांनी एवढा विश्वास ठेवला. आता त्यांनी प्रभू येशू ख्रिस्त चिन्ह चमत्कार करतो, काय काय गोष्टी करतो हे त्यांनी पाहिलंय, बरोबर? त्याचा विश्वास बघितला का? तू फक्त इथून बोललास ना, तिथं माझा चाकर बरा होईल. आता त्यांनी त्याचा प्रामाणिकपणा आणि त्याचं सत्य कसं सांगितलंय पहा. कारण मी ही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो आणि दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की तो तमुक करतो. आता इथं त्याचा प्रामाणिकपणा आपण कसा बघितला माहिती आहे? आता मला एक सांगा, काही लोक मॅनेजर पदावर असतात, काही लोक उच्च पदावर असतात. त्यांना ना काही गोष्टी करायला लागतात, ह्याला काढ, ह्याला असं कर. कधी कधी आपल्याला त्या लोकांवर जबरदस्ती करायला लागते. अरे तुझ्याकडनं हे झालंच पाहिजे. आपल्याला माहिती आहे एवढं काम होणार नाही, पण तरी पण त्यांना आपल्याला बोलायला लागतं हे तेवढं झालंच पाहिजे. जास्तीत जास्त काम करून आपण त्यांच्यावर थोडासा जोर वगैरे करतो, कारण त्या पोझिशनला ते काम करून घे ना, आपल्याला हे गरजेचं असतं. कारण वरतून आपल्याला ऑर्डर्स मिळालेल्या असतात तसे की अरे एवढ्या गोष्टी असतात. अजय अंकलनी पण सांगितलं होतं लास्ट टाइम त्यांच्या साक्षीमध्ये की मला त्या काही लोकांना काढायला लागत होतं, काही लोकांना हे करायला लागत होतं, काही गोष्टी त्यांच्या हातामध्ये नव्हत्या. पण मला एक गोष्ट सांगू द्या, ह्याने आपला प्रामाणिकपणा काय केला माहिती का? प्रभू, मी पापी आहे, मी ताबेदार मनुष्य आहे, मी अशा गोष्टी करतो. आता तुम्हाला माहिती आहे का, विश्वास म्हणजे सांगायचं काय? हे सगळं बघून परमेश्वर बघा काय म्हणतो. प्रभू येशू ख्रिस्त हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, बघा, प्रभू येशू ख्रिस्तानी स्वतः साक्ष दिलेली आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राम, इसाक व याकोब याच्या पंक्तीत बसतील. बघा, आज आपला विश्वास असा आहे का? आज आपला विश्वास असा आहे का की प्रभू तू शब्द मात्र बोल आणि प्रभू येशू ख्रिस्तानी आपली साक्ष द्यावी. आज तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये वेळ, खरंच सांगतो तुम्हाला, आज देवबाप्पानी आहे ना आपल्याला अधिकार दिलेला आहे 24 तासावर. किती तासांवर? 24 तासांवर अधिकार दिलेला आहे. या 24 तासांचं आपण काय करतो? किती तास झोपतो, किती तास बायबल वाचतो, किती तास? मला एक गोष्ट सांगा ना, रोज उठून बायबल वाचून, रोज उठून प्रार्थना करून होतं तरी काय? आता प्रभू म्हणतो, माझी ओढ कुणाला आहे? माझं म्हणणं कोण ऐकल? ज्या दिवशी प्रभू आपल्याला इथे सर्वांना घेऊन जायला येईल ना, त्यावेळेस आपण म्हणाल, प्रभू मला घेऊन जा, प्रभू मी तुझ्यासाठी हे केलं, प्रभू मी तुझ्यासाठी केलं. पण आपण खरंच आपल्या प्रभूसाठी काय केलं हे आपण आपल्या मनाला जर विचारलं ना, तर आपल्याला नक्की नीट कळेल की आपण खरंच आपल्या प्रभूसाठी काय केलेलं आहे. बघा, प्रार्थना करून काय मिळतं? प्रार्थना करून आपल्याला देवाचं प्रोटेक्शन मिळतं. देव आपल्यासोबत आहे.
तुम्हाला माहिती आहे एक देवबाप्पांनी सांगितलेले आहे, एका ठिकाणी असं झालं की प्रभूची परीक्षा पाहण्यासाठी एक जण म्हटला सर्वात मोठी आज्ञा कोणती, काय म्हटलं, सर्वात मोठी आज्ञा कोणती. प्रभूने काय सांगितलं, तू आपला देव याच्यावर पूर्ण मानाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण विश्वासाने भाव ठेव. म्हणजे प्रभू येशू हे म्हणाला की आपल्या देवावर पूर्ण मानाने, पूर्ण अंतःकरणाने भाव ठेव. याच्यासाठी दुसरी एक आज्ञा आहे, जशी स्वतःवर तशी बरोबर. आता मला एक सांगा, ह्या जगामध्ये खून खराब होतात, ह्या जगामध्ये बलात्कार होतात, ह्या जगामध्ये चुकीच्या गोष्टी होतात, एखाद्याला मारून टाकणं एकदम कॉमन गोष्ट झालेली आहे. आता आपण आत्ताचीच न्यूज बघितली, ते कोयत्याने त्यांनी त्याच्या अंगावर वार केला, किती क्षणात मेला असता होतो. मला एक सांगा, या सगळ्या गोष्टी, मरण हे स्वस्त का झालेलं आहे? कारण आता सैतान खूप जोराने काम करतोय, कारण आपला प्रभू लवकर येणार आहे. काय, आपला प्रभू लवकर येणार आहे, म्हणून सैतान यांना जोरात काम करतोय. जेवढे लोक त्याला नरकामध्ये, जेवढे लोक नाशाकडे घेऊन जायचे ना, तेवढा तो प्रयत्न करतोय. आपण याच्यासाठी काय केलं पाहिजे? आपल्याला झोप लागती प्रियांनो, आपण ऐकत असतो, आपल्याला झोप लागती. आपले कान, आपले विचार सैतानाने का मंद करावे? आपल्याला का झोप लागावी? आपण त्या का गोष्टींमध्ये पडावे? या शेवटच्या काळामध्ये आपण जितकं देवाला प्रसन्न करता येईल तितकं केलं पाहिजे. देवाला काय आवडतं मला सांगा ना. सकाळी उठतो, प्रार्थना करायला बसतो, प्रभू म्हणत असेल ना, थांब आता माझं बाळ, माझं लेकरू माझ्याशी बोलणार आहे, बघ त्यांनी बायबल घेतलंय, बघ तो आता वचन वाचेल, त्या बायबलच्या वचनांवर बोट ठेवल, तो मला हात लावायला लागला, अरे किती चांगला आनंद होत असेल माझ्या प्रभूला. आणि ती गोष्ट मला एक सांगा, ज्या गोष्टी आपण विचारात करतोय त्या गोष्टींचं देवाला आपला विचार नसेल का? ज्यांनी मला निर्माण केले त्यांना माझ्या भविष्याची चिंता नाहीये का? एक तुम्हाला साक्ष सांगतो, एक मनुष्य होता, 96 कुळी मराठा मनुष्य होता. आपल्या बायकोसाठी, आपली बायको नीट होण्यासाठी सगळे देवधर्म त्यांनी करून बघितले. एक जण त्याला म्हणाला, आता तुझं सगळं झालं असेल ना, तर येशू ख्रिस्त असा आहे, तिथं प्रार्थना केल्यानंतर त्या गोष्टी बऱ्या होतात. तो माणूस काय म्हणाला माहिती का, असं जर असेल ना, आत्ता सोडले मी हे सगळे देव, कुठे मला सांग. त्यानंतर तो व्यक्ती प्रार्थनेत वाढला, ही खरी साक्ष आहे. तो प्रार्थनेत वाढला, प्रार्थना करायला लागली, बायको हळूहळू बरी व्हायला लागली, विश्वासात वाढला. जर तुम्ही त्याचं नाव बघितलं ना, हिंदू धर्माप्रमाणे मारुती त्याचं नाव. आता मला सांगा, ह्या व्यक्तीने आपला विश्वास प्रभूवर वाढण्यासाठी बरेच प्रयत्न केले, प्रार्थना केले, उपवास केले, आपली बायको हळूहळू कशी झाली, बरी झाली. त्यानंतर बाहेर प्रार्थना करायला जाऊ लागले. बाहेर प्रार्थना गेल्यानंतर लोकांसाठी प्रार्थना करायचे, लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार व्हायचे. कसे? विश्वासाने प्रार्थना करायचे, लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार व्हायचे. या सगळ्या गोष्टी बघून त्याला हुरूप यायला लागला. काय? त्याला हुरूप यायला लागला आणि तो देवात वाढत गेला. त्याच्यानंतर त्याचा एक मुलगा, ज्याला काही त्रास आहे. एक जणांनी म्हणले, काय रे, तू देवाचं एवढी सेवा करतो, देवाच्या एवढी गोष्टी करतो, तुझा मुलगा आजारी असतो घरात, त्याला त्रास होतो, त्याला बरा का नाही करू शकत तू? बोल, आता विश्वास ठेवतो का? काय? बोल, आता विश्वास ठेवतो का? तुझी परिस्थिती कशी झाली, डायरेक्ट खाली गेली. मनाला टोचतात ना हे शब्द. एवढं देवाची प्रार्थना करती, काय झालं, काय केलं तुझ्या आयुष्यात देवानी तुझ्यासाठी? काय तुझी परिस्थिती बघ, काय तुझी परिस्थिती हाय? पैशाचा असा प्रॉब्लेम आहे, इथं जाईल तर या गोष्टी आहे, कुठल्या व्यक्तीला दुसऱ्या बोलू शकत नाही, घरातली परिस्थिती आपण कधी कुणाला सांगू शकत नाही की ॲक्च्युली माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी झाल्यात, असा प्रॉब्लेम आहे. प्रभू म्हणतो, तरी माझ्यावर विश्वास ठेवशील का? प्रभू म्हणतो, तरी माझी प्रार्थना करशील का? प्रभू म्हणतो, तरी माझी वचनं वाचशील का? कारण प्रभू जर आपली ह्या टायमाला परीक्षा बघतो ना, तर प्रभू म्हणतो, लाईनीने लावत्या सगळ्या गोष्टी. ह्या चौकात रडलास, या ठिकाणी तुला दुःख झालं, या ठिकाणी तुझा अपमान झाला, सगळं लाईनीने लाव. जिथं तुझा अपमान, जिथं तुझ्या वाईट गोष्टी झाल्या ना, तिथं तुला मी उभं राहणार आणि तिथं तुला जे तुझं गेले त्याच्या दुपटीने परत देणार. हे प्रभूचे अभिवचन आहेत. आपण जसं पहिले सुरुवातीला वचन वाचलं, प्रभू विश्वसनीय आहे, तो हे करणार, कारण तो बदलणारा परमेश्वर नाहीये, तो स्वतः विरुद्ध वागणार नाहीये. मग त्या मनुष्याने आपल्या घरात सांगायला लागले की नाही, विश्वास ठेवा, देवाची वचनं ऐका. कोण काय सांगतं या सगळ्या गोष्टी बघू नका.
तो जो सेवक आहे, तो जो व्यक्ती आहे, जो देवाचं वचन घेऊन आलाय, तो देवाचं वचन काय सांगतो याच्याकडे लक्ष द्या. तो काय करतो हे बघू नका. त्याचा झाडा घेणारा कोण आहे? देव आहे. म्हणून परमेश्वराने आपल्याला सांगितलंय, माझी वचन असं सांगितलंय का की नाही हा असा व्यक्ती आहे, हा खूप चमत्कार करतो, या गोष्टी करतो, तू ते त्यांच्या लाईफस्टाईलशी आपल्याला काय नाही. प्रभू म्हणतो वचनांवर विश्वास ठेव. प्रभू एक काळ असा आला, काम नाही. मी साक्ष सांगितली होती की काम नव्हतं भेटत. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. घरून म्हणलं नाही आता लागेल, दुसरा महिना गेला आता लागेल, तिसरा महिना गेला आता लागेल. प्रभू तू ऐकतोयस का नाही माझी प्रार्थना? मी म्हटलं देवा, मी त्या P2B मध्ये काम करतो, ते तर पूर्ण नाईटचं काम आहे. प्रभू मला इथं प्रार्थनेला यायचं आहे, मला या गोष्टी करायच्यात, मला या गोष्टी करायच्यात. मला मॉर्निंगची शिफ्ट कुठं भेटेल? त्यानंतर मला एक चांगल्या ठिकाणी काम लागलं. माझे 4ही राऊंड तिथं प्रॉपर सगळे सेट झाले. फायनल राऊंड हा होता की फक्त जॉईनिंग डेट आणि सॅलरी डिस्कशन राहिलं होतं. सॅलरी डिस्कशन झाले की डेट देतात आणि तुम्ही जॉईनिंग करू शकतात. घरी आलो, आनंद झाला, देवा देवा हे काम देस, देवा देवा हे काम दे. त्यांचा कॉल आला, तुम्ही तुमच्या रिझ्यूमवर फ्रीलान्सिंगचं असं मेन्शन केलेलं आहे, आमच्या पॉलिसीच्या अपोजिट आहे, आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही. प्रभू 4था महिना, शेवटचा आठवडा, 4 महिने. मग मी विचार केला, प्रभू माझी EMIs आहेत, प्रभू माझ्या घरातली परिस्थिती आहे. प्रभू म्हणतो बघ, तुझी ऐपत नाही, तुझी सेविंग संपली, तुझ्या प्रत्येक गोष्टी संपल्या, तरी सुद्धा मी तुला 4 महिने सांभाळले. काय केले? 4 महिने सांभाळलेले. अब्रामाला जसं सांगितलं ना की तू तुझा एकुलता एक पुत्र दे, त्याच्यानंतर त्याचा हिस्सा घेतला का? देवाला तो पाहिजे नव्हता, देवाला अब्रामच पाहिजे नव्हता, इसाक पाहिजेच नव्हता. तुला तुझ्यातून ओढून मी आणलाय. काय म्हणतो प्रभू? तुला तुझ्यातून ओढून मी आणलाय. आता मला एक गोष्ट सांगा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये घरी येऊन किती कठीण असतो. काय रे झालं का तुझं? काय रे सुधारली का तुझी परिस्थिती? काय रे असे पैसे फेडायचेत? प्रभू खिशात काय नाही. तू शब्द मात्र बोल प्रभू, तू शब्द मात्र बोल. परमेश्वर म्हणतो तू विश्वास मात्र ठेव आणि बघ. त्या दिवशी संध्याकाळी एवढं तळमळून आलो, एवढं या सगळ्या गोष्टी झाल्या आणि ताटात बघितलं तर चांगलं अन्न होतं. प्रभू म्हणतो तुझी परिस्थिती काय ना मला सांगू नको, तुझी परिस्थिती काय, तुझ्या ताटात काय मी वाढलंय ते बघ, तुझ्या ताटात काय वाढलंय ना ते बघ. हा प्रभू खरं बोलतो, तू बघ चांगलं अन्न. ज्यावेळेस कामाला जात होतो त्यावेळेस पण मी एवढं चांगलं अन्न खाल्लं नाही, मी त्या टायमाला तेवढं अन्न खाल्लं. प्रभू म्हणतो विश्वास मात्र ठेव, विश्वास मात्र ठेव, मी तुझ्यासाठी सगळं करण्यास समर्थ आहे. आणि आजच्या या काळामध्ये प्रभू परमेश्वर काय म्हणतो माहिती का तुम्हाला प्रियांनो? सकाळी उठ, प्रार्थना कर, मला आवाज मार, हाक मार, मी तुला पवित्र आत्म्याच्या द्वारे भरेल. तू किती दिवस माझ्या ह्याच्यावर, तू उठ, माझं काम कर. तू हात ठेवला तुझा हात बरा झाला ना, तू हात ठेवला तुझा रोग बरा झाला ना, हात दुसऱ्यांवर ठेवायला उठ. आता दुसऱ्यांसाठी प्रार्थना कर. आता उठ, दुसऱ्यांसाठी प्रार्थना कर. प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून 3ऱ्या दिवशी उठल्यानंतर सुद्धा तो आपल्या पित्याची सुवार्ता सांगत होता लोकांना. प्रभू मला हा एक जन्म कमी पडतोय तुझं प्रेम सांगायला. खरंच प्रभू मला हा एक जन्म कमी पडतोय तुझं प्रेम सांगायला. प्रभू आज या जगामध्ये मी जगत असताना आज हे जे 24 तास दर दिवसाला मला मिळतात, ह्याच्यावर जो मला अधिकार मिळतो, ह्या 24 तासांचं मी काय करतोय ना प्रभू, ह्याचा जाप तू मला शेवटच्या दिवशी विचारल्यावर प्रभू परमेश्वरा मी तुला म्हणू शकेल का प्रभू बघ मी काय केलं ना प्रभू, हे एवढी लोक जमा केली प्रभू परमेश्वर, ही सगळी तुझ्यासाठी गेलं का प्रभू? कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. देवा मला तुझ्यावर एवढं प्रेम करायचं आहे ना, तू म्हणावा हा माझ्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो. शब्दांचा अर्थ समजून घ्या प्रियांनो. प्रभू म्हणावा, जसा साक्ष दिली ना प्रभू येशू ख्रिस्तानी, का एवढा मोठा विश्वास मला केसरात आढळला नाही. दिली का नाही त्याची साक्ष? प्रभूनी माझी साक्ष द्यावी, प्रभूनी माझ्यासाठी बोलावं, प्रभूनी माझ्यासाठी करावं या गोष्टी. हा मी तोच मुलगा आहे की ज्याला ह्या सगळ्या गोष्टी बिलकुल आवडत नव्हत्या. जे मी सांगितलं तुम्हाला की एक मनुष्य हिंदू धर्मामधला होता, ते माझे आजोबा, माझ्या आईचे वडील, ते जेव्हा मला सांगायचे ना, अरे उठ दादू प्रार्थनेला बस, दादा हे काय तुमचा देव काय हे होणार. आज
मी त्या गोष्टी करायचो, भांडणं करायचो, ते बघायचे फक्त. ते मला कधी अडवले नाही, कधी काय बोलले नाही, पण ते रोज माझ्यासाठी प्रार्थना करायचे. त्यांचं उत्तर ते आज इथं नाही येत, पण आज त्यांचं प्रार्थनेचं उत्तर बघा. म्हणून आपल्या प्रार्थना कधी वायाला जात नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्या प्रार्थना कधी व्हायला जात नाही. तुम्हाला वाटत असेल अरे कार्य होत नाही, अरे बदल घडत नाहीये, अरे पैशाचे मार्ग सुटत नाहीयेत, अरे या गोष्टी होत नाही, माझ्या पोरीचं, माझ्या मुलाचं, माझ्या नातवाचं लग्न होत नाही. प्रार्थना करत राहा, प्रभू असं उत्तर देईल ना. एक गोष्ट आहे मात्र, प्रभू जेवढा वेळ लावतो ना तेवढं उत्तम देतो. एवढं याचा मी अनुभव घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कारण ज्या गोष्टीसाठी मी धडपडत होतो ना, देवा यार एवढी नाईट शिफ्ट करून हे सगळ्या गोष्टी करायच्या, आज मी तुम्हाला खरंच सांगतो, प्रभूने मला डे शिफ्ट दिली आणि मला ज्या ज्या गोष्टी करायची इच्छा आहे ना, प्रभू परमेश्वर त्या गोष्टीत मला मदत करतो. आता मी तुम्हाला 2 गोष्टी सांगून आपण इथं थांबूयात. प्रभू परमेश्वर म्हणतो, तू जर माझ्यावर विश्वास ठेवशील तर 2 गोष्टींची खात्री प्रभू परमेश्वराला देतो. पहिली म्हणजे पूर्ण शांती. काय? पूर्ण शांती, जी आपल्याला प्रियांना माहिती या जगामध्ये पैसे देऊन सुद्धा विकत घेता येत नाही. बघा, प्रभू म्हणतो यशामध्ये, ज्याचे मन तुझ्यावर म्हणजे देवावर स्थिर आहे त्याला तू पूर्ण शांतीत राखतोस, कारण तो तुझ्यावर भाव ठेवतो. ठीक आहे. प्रभू परमेश्वर काय म्हणतो, तू जर माझ्यावर विश्वास ठेवशील तर मी तुला पूर्ण शांती. थोडी धिडकी का, आज 2 टेन्शन घे, उद्या 1 घे, परत थोडं रिलॅक्स कर, त्याच्यानंतर परत असं बोलतो का? पूर्ण शांती. आणि दुसरं भविष्याची चिंता आणि आशा. बघा यिर्मया 29:11, कारण तुझ्याविषयी मी जे संकल्प योजिले आहेत ते मला माहीत आहेत, असे परमेश्वर म्हणतो, ते हिताचे आहेत, अपयाचे नाहीत. जे संकल्प तुम्हाला उत्तम भावी काळ व आशा देणारे आहेत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो, तू हे जे प्रार्थना करतोयस, हे जे गुडघे टेकतोयस, ह्या ज्या गोष्टी करतोयस ना, तू ह्याच्यासाठी झटतोयस. तुझं जे भविष्य आहे ना ते मी उज्ज्वल आणि उत्तम करण्यास मी तुझा परमेश्वर समर्थ आहे. परमेश्वर म्हणतो, पहिले माझं राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यासाठी जाता लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी. काय करायला पाहिजे ना आपल्याला? बघा ना, प्रार्थना, देवाशी बोलणं, देवावर प्रेम करणं किती महत्त्वाचं आहे. प्रभू मी ही प्रार्थना, प्रभू मी सकाळी उठून, प्रभू मी लोकांना, प्रभू कोणी किती मला जरी वाईट म्हणलं, किती जरी माझ्या पाठीमागं बोललं ना, प्रभू मी चांगला का वागतो माहिती का? लोक मला काय हा गोड स्वभावाचा पोरगा, मिठ्ठा, असं तसं. त्यांनी वाईट बोलले ना, मला चालेल, प्रभू तू चांगलं म्हणलं पाहिजे मला, तू माझ्यासाठी बोलला पाहिजे की हा माझा सेवक आहे. कारण ज्यावेळेस प्रभूचा बाप्तिस्मा झाला येशू ख्रिस्ताचा, त्यावेळेस स्वर्गातनं एक आवाज आला, हा माझा परमप्रिय पुत्र आहे. असं आपल्याला प्रभू म्हणल्यावर किती किती बरं वाटेल ना आपल्याला. कारण जो परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो तो आपल्याला काय असंच ठेवेल का हो? सांगा ना, तो असंच ठेवेल का? नाही. ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता ना, तो तुम्हाला इतकं चांगलं खायला जाते, इतकं चांगलं ठेवेल. आजच्या या जगामध्ये मला सांगा ना, भरपूर पैसे कमवून आज माणूस कुठे आहे? टेन्शनमध्ये. आज लोकांचे पातळे जर पैशाच्या रँकिंगच्या पडलं तर त्यांना डिप्रेशनमध्ये जातं. ज्याच्याकडे पैसे नाही तो वेगळ्या डिप्रेशनमध्ये, ज्याच्याकडे पैसे आहेत तो वेगळ्या डिप्रेशनमध्ये. अरे डिप्रेशन संपतं का नाही आपलं? आहे का नाही? सकाळी उठायचं, अरे बाबा काय भाजी करायची, हां काय भाजी करायची, रोज रोज तो स्वयंपाक. किती भाज्या कुठल्या करतो आपण? त्याच करतो ना. असं वेगळं काही रेसिपी करतो का आपण? नाही. पण टेन्शन मात्र, अरे सकाळी उठून मला काय भाजी करावी, काय देऊ पोरांना डब्बा. बघा छोट्या गोष्टी आहे. प्रभू म्हणतो बघा ना, स्वयंपाक करायच्या आधी ही माझं नाव घेते, स्वयंपाक करायच्या आधी, भाजी बनवायच्या आधी ही माझं नाव घेते. हिला चटका बसणार होता मी वाचवला. बघा परमेश्वर म्हणतो, हिच्याबरोबर अपघात होणार होता, हिला मी वाचवला. प्रभू परमेश्वर काय म्हणतो? प्रथम स्थान मला देतीस का? प्रथम स्थान मला देतोस का? प्रभू म्हणतो, विश्वास मात्र ठेव, सगळ्या गोष्टी करायला तयार आहे. प्रभूसाठी आपण मोठ्याने टाळ्या वाजवू की देवाने आपल्याला वचनाद्वारे चालवलं. आपण प्रार्थना करू, डोळे बंद करू. हालेलुया. आकाश आणि पृथ्वी उत्पन्न करता माझ्या स्वर्गीय पित्या प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ देतो प्रभू परमेश्वरा. देव बाप्पा ही सुंदरशी संधी प्रभू परमेश्वरा दिली. आणि देव बाप्पा आज तुझ्या वचनाद्वारे तू आमचे कान उघडले देव बाप्पा. आणि तुझं प्रेम तू किती देव बाप्पा विश्वसनीय आहे हे प्रभू परमेश्वर देव बाप्पा, हे आम्हाला आज कळून दिलंस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो प्रभू परमेश्वरा. देव बाप्पा आम्ही इथून पुढचा सर्व वेळ काळ तुझ्या हातामध्ये देतो देव बाप्पा. आज जे प्रभू परमेश्वर आम्ही जे काही वचन ऐकले देव बाप्पा, जे काय आम्ही वचन समजून घेतले देव बाप्पा, आणि प्रभू परमेश्वरा त्या वचन आम्हाला समजलेलंच आहे असा आम्ही विश्वास ठेवतो. कारण लागणारी बुद्धी, शक्ती, सामर्थ्य
सामर्थ्य पुरवणारा तू आहेस माझ्या प्रभू परमेश्वर, आणि तू पुरवलंस त्याबद्दल आभार उपकार. प्रभू परमेश्वर, आम्ही इथून प्रभू परमेश्वरा गेल्यानंतर तुझं वचन, तुझं जे बी आहे आमच्या हृदयामध्ये देव बाप्पा रुजत आणि रुजत राहावं देव बाप्पा, आणि त्याला रोज नव्याने पालवी फुटावी, आणि तुझं वचनावर आणि तुझ्यावर आम्ही जास्तीत जास्त प्रेम करावं, असं तुझ्या दयेने आणि कृपेने होऊ देत माझ्या प्रभू परमेश्वरा. इथून पुढचा सर्व वेळ काळ तुझ्या हातामध्ये येतो. हीच छोटीशी लहानशी विनंती आमचा धन्य तारणारा ना शेतकरी येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तो ऐक स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी आपल्या सर्वांचे आभार आणि उपकार मानतो. माझ्या प्रभू परमेश्वराचे सर्वप्रथम आभार मानतो की देवबाप्पांनी मला इथं येऊन बोलण्याची संधी दिली, मला तयार केलं या सगळ्या गोष्टींसाठी. त्यानंतर मी आपले माननीय पाळक साहेब त्यांचे आभार मानतो की ते खरंच प्रोत्साहित करतात. ते म्हणतात करा तुम्ही. मी त्यांना म्हटलं पाळक साहेब थोडी भीती वाटते. अरे नाही, तू करशील, देव आहे ना. म्हणजे खूप चांगला पाठिंबा, खूप सपोर्ट करतात. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. आणि वडील वर्ग, तरुण संघ, तुमचं आपले सर्व सभासद या सर्वांचे मी आभार मानतो की तुम्ही मला ही संधी दिली. थँक्यू.